लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळाला. आपल्याला असं बघायला मिळालं की लक्ष्मीला दिग्विजय आणि ललिताने दवाखान्यात पोहोच केलेलं असतं. लक्ष्मीला मंदिरामध्ये चक्कर आलेली असते. आता लक्ष्मीला भावाला बघून खूप आनंद झालेला असतो, पण लक्ष्मीला ज्यावेळेस शुद्ध येते तेव्हा तिथे कोणीच नसते आणि तिच्या हातामध्ये विश्वा आणि सईच्या लग्नाची पत्रिका असते. त्यासोबतच व्यंकीच्या हातात पैशांचा बंडल असतो. व्यंकी म्हणतो की हे त्या माणसाने पैसे दिलेले आहेत. त्यानंतर लक्ष्मी म्हणते की आजसुद्धा माझ्या दादानी माझी किंमत केलेली आहे. दादा, तुझी बहीण गरीब आहे पण भिकारी नाही. आजसुद्धा त्याने माझा आणि माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला आहे. तर ती व्यंकीला आदेश देते की आत्ताच्या आत्ता हे पैसे त्याने त्या व्यक्तीला परत करायचे आहेत. त्याप्रमाणे व्यंकी जेव्हा दिग्विजयच्या आणि ललिताच्या घरी पोहोचतो तेव्हा तिथे जान्हवी हे सर्व पाहत असते. जान्हवीला आता व्यंकीला इथे आलेलं पाहून खूप मोठा धक्का बसतोय, परंतु ती काहीही न बोलता तिथे लपून बसलेली असते. जेव्हा व्यंकीने पैसे परत दिलेले असतात तेव्हा दिग्विजयने चिडून काचेचा ग्लास खाली फेकून फोडून दिलेला असतो आणि त्याने आता ललिताला हे सांगितलेलं आहे की आजपासून तर पुन्हा माझा आणि माझ्या बहिणीचा संबंध तुटलेला आहे. आणि दिग्विजयला पैसे परत पाठवल्याचा खूप राग आलेला असतो. व्यंकीला मात्र यातलं काहीही कळत नसतं. त्याने लक्ष्मीने जे सांगितलं तेवढंच केलेलं असतं. इकडे आता ललिता म्हणते आहे की जान्हवी, तू आज खूप छान साडी घातलेली आहेस. आणि जेव्हा विश्वा मागे वळून पाहतोय त्यावेळेस त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. ती जान्हवी असते. तो काहीही न बोलता पुढे निघून जातो. त्याला विचारांचं वादळ त्याच्या डोक्यामध्ये उमटलेलं असतं. त्यानंतर आता जान्हवी जयंतपासून लपण्यासाठी पदर घेऊन अख्ख्या कार्यक्रमामध्ये फिरत असते. तिथेच आता विश्वा जान्हवीचा हात धरून तिला मदतीचा हात देतो आहे आणि जयंतपासून जान्हवीला वाचवतो आहे. काय आता विश्वा आणि जान्हवी पुन्हा आपली मैत्री निभावतील का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. का जयंत जान्हवीला पुन्हा घरी घेऊन जाण्यात यशस्वी होईल, हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरेल.